नमस्कार. योगेश सारंगधर सर आज सुगम ऑर्गॅनिक्सच्या स्टॉलला त्यांनी भेट दिली. नमस्कार सर, धन्यवाद. मागच्या वर्षीपेक्षा आम्ही यावर्षी आणखी ॲक्टिव्हिटी आपली वाढवली. यावर्षी सुगम ऑर्गॅनिक्सतर्फे शेतकऱ्यांचे सध्याच्या परिस्थितीत जे हाल होत आहे किंवा पिकात जे खूप रोग आणखी सॉईल बोर्न डिझीज फवारण्या करूनसुद्धा ते कंट्रोल होत नाही आहे, यावर्षी आम्ही असा उपक्रम घेतला. गावागावात आम्ही भेट दिली. कमीत कमी 400 ते 500 शेतकऱ्यांना आम्ही सुगम ऑर्गॅनिक्सचं हे सॅम्पल म्हणून त्यांना फ्री सॅम्पलिंग दिली. 4 ते 5 दिवसाचं हे आमचं सॅम्पलिंग कॅम्पेनिंग होतं. याच्या मागची भूमिका ही होती का जेव्हापर्यंत शेतकरी वर्मी कंपोस्टला उपयोग करणार नाही विदर्भात, तेव्हापर्यंत त्यांना रिझल्ट मिळणार नाही. आम्ही जाऊन शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिलं, त्यांना सांगितलं वर्मी कंपोस्टचे फायदे सांगितले, सुगम ऑर्गॅनिक्सचं मेकिंग प्रोसेस सांगितलं वर्मी कंपोस्टचं. आणखी शेतीची माती जी आहे जी आता सजीव नाही आहे, सजीव नसण्याचे कारणं खूप आहे. ग्रीन रिव्होल्युशनच्या नंतर 1965-65च्या नंतर आतापर्यंत जे केमिकल फर्टिलायझर शेतकरी उपयोग करत आले, अतिरेक झाला. त्यामुळे सॉईलची जे मायक्रो ॲक्टिव्हिटी खूप कमी, म्हणजे सूक्ष्म जे जीवाणू म्हणतात, खूप मोलाचा जे रोल प्ले करतात शेतीमध्ये, ते नष्ट होण्याच्या येतात आले. न त्यामुळेच राबून पण शेतकरी आशानुरूप त्याला उत्पन्न भेटत नाही. मग असं करता आम्ही कमीत कमी 2 ते 3 महिन्याचा आमचा कालावधी हा राहिला. सुगम टीम जे आहे प्रत्येक गावात जाऊन शेतकऱ्यांशी आम्ही चर्चा केलं, प्रशिक्षण घेतले आम्ही. आणखी त्यांना हे पॅकेट्स दिले सर. 2 महिन्यानंतर हे पॅकेट्स दिल्यानंतर त्यांना जे रिझल्ट मिळाले त्यांचे कंटिन्यू फोन यायला लागले आम्हाला. त्यांची मागणी वाढल्यानंतर आम्ही त्यांना परत हे एक वर्मी कंपोस्ट दिलं सुगम ऑर्गॅनिक्सचं. मिरचीसारखं जे डिफिकल्ट पीक आहे त्यामध्ये आम्ही त्यांना प्रयोग करायला सांगितला. तर पचखेडी या गावाचे सर श्री उमेश मुळे यांच्या प्लॉटमध्ये एका वर्षी 14 तोळे झालं. विशेष म्हणून ते पट पाण्यावर होतं, ड्रीपवर व्यवस्था नव्हती त्यांची. एकही झाड चुरडामुरडा या रोगांना ग्रसित नव्हतं, व्हायरस नव्हता. आणखी त्यांचं उत्पन्न खूप वाढलं. हा जो मिरचीचा पट्टा भिवापूरचा हा संपूर्ण आम्ही त्याला व्हिजिट दिली. त्या शेतकऱ्यांकडनं खूप डिमांड आहे. इथेही विदर्भात संत्रा शेतकरी आहे, श्री गुरव साहेब आहे, लहान शेतकरी आहे काही, हे उमेश मुळे आहे. सुगम ऑर्गॅनिक्स नेवर आपल्या प्रोडक्टमध्ये कधीही कॉम्प्रोमाइज करत नाही. सुगम ऑर्गॅनिक्सच्या वर्मी कंपोस्टमध्ये न्यूट्रिएंट्स राहतात. इन ॲडिशन टू दॅट 4 एलिमेंट्स खूप महत्त्वाचे आम्ही त्याच्यात मेकिंग प्रोसेसमध्ये विशेष करून आम्ही हे करतो. एक तर आहे एन्झाईम्स. सुगम ऑर्गॅनिक्सच्या वर्मी कंपोस्टमध्ये एन्झाईम्स आहे जे झाडांच्या आंतरिक रासायनिक क्रियेमध्ये खूप फार महत्त्वाचा रोल प्ले करतात. दुसरं आहे मायक्रो ऑर्गॅनिझम, बेनिफिशियल मायक्रोब्सची खूप संख्या राहते. तिसरा आहे नॅचरल प्लांट हार्मोन्स. आणखी चौथा आहे सिलिमिक फ्रूट. वर्मी कंपोस्ट सुगम ऑर्गॅनिक्सच्या वर्मी कंपोस्टमध्ये हे जे 4 एलिमेंट मी सांगितले, एक एन्झाईम्स, नॅचरल प्लांट हार्मोन्स, सिलिमिक फ्रूट, आणखी बेनिफिशियल मायक्रो एन्झाईम्स. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांच्या संरक्षणासाठी आणखी त्यांचं उत्पादन वाढण्यासाठी जे एक प्रोडक्ट आहे ते रामबाण औषध आपण म्हणू शकतो. त्यामुळे कुई या तालुक्यातील पचखेडी गावात उमेश मुळे यांचा सत्कार करण्यात आला. कारण की त्या पूर्ण क्षेत्रात यांच्यासारखं मिरचीचं प्लॉट नव्हतं, आताही नाही आहे. आणि हे सगळं शक्य झालं ते वर्मी कंपोस्टमुळे. सुगम ऑर्गॅनिक्स कधी पण वर्मी कंपोस्टमध्ये कुठल्याही प्रकारची भेसळ करत नाही. मातीचा एक कण पण त्यात मिळत नाही, कारण की कच्च्या शेणाने आम्ही करतो. आणखी आयसिनिया फेटिडा हे जे अर्थवाम आहे त्या अर्थवामनं आम्ही करतो. आमचं मेकिंग प्रोसेसमध्ये आम्ही 4x30चं आमचं बेड राहते. एका बेडला 1500 किलो आम्ही कच्चं शेण वापरतो. आणखी 30 किलो, कमीत कमी 30 किलो ते गांडुळं राहतात. 2 महिन्याचं सायकल टाईम आहे. या 2 महिन्याच्या सायकल टाईममध्ये पूर्णपणे ह्युमसमध्ये कन्वर्ट झालेले जे वर्मी कंपोस्ट आहे आम्ही डायरेक्ट शेतकऱ्यांना देतो. यात कुठल्याही प्रकारचा कमिशनचा भाग नसतो किंवा असं कुठलंही आम्ही आतापर्यंत एजन्सी डेप्यूट केलेली नाही आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांपर्यंत ते प्रोडक्ट महाग मिळेल. म्हणून माझं आव्हान आहे शेतकऱ्यांना की चांगल्या प्रकारचं वर्मी कंपोस्टचा उपयोग करा, जेणेकरून तुम्ही राब कष्ट करता त्याचं तुम्हाला रिटर्न मिळालं पाहिजे. आणखी तुमची दशा व दिशा हे सुधारली पाहिजे. आमचे एकच ब्रीद वाक्य आहे, शेतकऱ्यांची आज सुगम ऑर्गॅनिक्सची साथ. धन्यवाद सर, थँक्यू.